सर्वप्रथम धन्यवाद सर मनीष पाटील. तर चला सामन्याकडे वळूया. नक्कीच आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना, तिसरी महत्त्वपूर्ण लढत कोपरी स्पोर्ट्स कोपरी विरुद्ध तलवार स्पोर्ट्स. प्रथम फलंदाजी करत असताना बघूया आपण तलवार स्पोर्ट्स यावेळेस मुदत्सीर ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता सरफराज. दोन सलामीचे फलंदाज यावेळेस मैदानामध्ये नक्कीच आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रथम पॉवर प्लेचा षटक घेऊन येत असताना रितेश गोलंदाजी मार्कवर प्रथम षटक. पहिला चेंडू डावाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण प्रहार, समोरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय अप्रतिम चौकार. पहिल्या चेंडूला इथे आगास केला जातोय. धाव फलकाला इथे सुरुवात होते, प्रारंभ होतोय चौकाराने. नक्कीच स्वतःचा आणि संघाचा इथे अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मुदत्सीर आल्या आल्या आपले इरादे यावेळेस स्पष्ट करत असताना पहिल्या चेंडूवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. पॉवर प्लेचा षटक नक्कीच दडपण असेल, त्या दडपणाला विरुद्ध यावेळेस हा चेंडू वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू जिथे खेळी समाप्त होते. निर्धाव चेंडूची सांगत होते. संघाची धावसंख्या थांबलेली ती म्हणजेच 4. या आकड्यावरती 2 चेंडूंच्या अखेरीस रितेश पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना सामोरे जाईल फलंदाज मुदत्सीर. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो. नक्कीच चेंडू निघून जातो. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग जिथे नक्कीच एक धाव घोषित केली जाते. पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. एका धावेने संघाची धावसंख्या यावेळेस वाढते, ती म्हणजेच 5 या आकड्यावरती जाते. पाच धावा लागल्या जातात 3 चेंडूंच्या अखेरीस. धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना तलवार स्पोर्ट्स मीरा रोड संघ. प्रथम स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता सरफराज. यावेळेस 6 चेंडू ऑन साइडला खेळून काढला, हा देखील जाईल. 4 धावा ऑन साइड, आणखीन एक चौकार सरफराज याच्या बॅटमधून आलेले आहे. हा 4 धावा संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते, वेगाने फुलते, ती म्हणजेच 9 या आकड्यावरती जाऊन पोचते. 9 धावा लागल्या जातात. यावेळेस मुदत्सीर अप्रतिम खेळत असताना आपल्या संघासाठी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आपल्या संघासाठी यावेळेस आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळत असताना पहिल्या षटकाचा जबरदस्त उपयोग करत असताना, पॉवर प्लेचा जबरदस्त उपयोग करत असताना, आपल्या संघासाठी चांगली खेळी करत असताना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळेस अप्रतिम खेळून काढलाय नक्कीच. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. 4 धावा आणखीन जोडल्या जातील. 4 धावाने आता मात्र संघाची धावसंख्या वेगाने वाढते. 13 धावा लागल्या जात आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. शेवटचा चेंडू अप्रतिम खेळी करतोय आतापर्यंत फलंदाज मुदत्सीर. आपल्या संघासाठी 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. नक्कीच वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी गोलंदाज रितेश. यावेळेस 6 चेंडू फुल टॉच होता. नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम. यावेळेस क्षेत्ररक्षण केला जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावसंख्या यावेळेस लागली जाते एका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र इथे पारड जड होतोय नक्कीच तलवार स्पोर्ट्स मीरा रोड संघाचा, कारण 15 धावा या लागल्या जात आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. अजून एकही विकेट इथे गेलेला नाही आणि त्या नक्कीच आणि चांगल्या स्थितीमध्ये यावेळेस दिसत असताना तलवार स्पोर्ट्स मीरा रोड संघ. गोलंदाज पाहूया. गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरा, वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत असताना अनिकेत गोलंदाजी मार्कवर. सेकंड पॉवर प्लेचा षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत. यावेळेस गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या यावेळेस तुम्ही पाहू शकता 15 या आकड्यावरती थांबलेली एका षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता सरफराज कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल, आपला अकाउंट कशा प्रकारे ओपन करण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाचा. सरफराज ऑन स्ट्राईक. यावेळेस गोलंदाज अनिकेत.
पहिला चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न आणि सक्सेसफुल व 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा ने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 धावा लागल्या जातात आतापर्यंत धाव फलकावरती एका चेंडूच्या अखेरीस. गोलंदाज अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना सामोरे जाईल पुन्हा एकदा फलंदाज सरफराज ऑन स्ट्राईक. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण सजवून घेत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला फक्त आणि फक्त दिशा दिली डायरेक्ट. नक्कीच एक धाव अर्जित केली. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. खूप वेळानंतर मुदतशीर इथे येतो स्ट्राईक एंडला. त्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये 3 चौकार आले होते. मान्यश्री राजाराम भोईर साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा आम्ही स्वागत आणि सत्कार करू. रिक्वेस्ट करेल संदेश जी भोईर साहेब, आपल्याला सत्कार करायचा आहे मान्यवराचा. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. एकोणीस धावा यावेळेस लागल्या जातात 3 चेंडूंच्या अखेरीस. गोलंदाज सज्ज असेल पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. यावेळेस हा चेंडू फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेस नक्कीच फील्ड केला जातोय. स्वतः एसटी रक्षक यावेळेस क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव इथे धावून अर्जित केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र वाढते, ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचा दुसरा षटक अनिकेत गोलंदाजी मार्कवर अप्रतिम गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलोय. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. नक्कीच धावा रोखण्यामध्ये तो सफल ठरतोय. फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नाही आतापर्यंत, परंतु धावा रोखण्यामध्ये तो नक्कीच सफल ठरलाय. यावेळेस ऑन साइडला आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. खूप वेळानंतर आलेला हा चौकार. संघाची धावसंख्या यावेळेस वेगाने वाढेल, ती म्हणजेच 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत. 9 धावा खर्च केलेत या षटकामध्ये आतापर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा सरफराज यावेळेस स्ट्राईक एंडला असणार. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, परंतु यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्नामध्ये नक्कीच सक्सेसफुल. 2 धावा इथे अर्जित केल्या जातात सहजरित्या. संघाची धावसंख्या आता मात्र वाढते. षटक क्रमांक 2 इथे संपला जाते. पॉवर प्लेचं बंधन इथे मुक्त होते आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अकरा धावा खर्च केल्या या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत याने. नक्कीच फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नाही, परंतु धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 11 दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र नक्कीच पॉवर प्लेचं बंधन इथे मुक्त असणार आणि त्याविरुद्ध गोलंदाजी करायला हवी. कुठेतरी गोलंदाजी चांगली करायला हवी. यावेळेस तर चला, नक्कीच फलंदाजाला काहीतरी दुखापत झाली आणि त्याच कारणाने त्या फलंदाजाची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये येत असताना आकिब हा फलंदाज यावेळेस मैदानामध्ये येतोय. नक्कीच संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकता 26 या आकड्यावरती थांबलेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुठेतरी कमबॅक करायला हवा. नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाने कुठेतरी पलटवार करायला हवा, कारण की आतापर्यंत आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. तर आतापर्यंत
कुठेतरी रोखणं इथे महत्त्वाचं असेल दोन्ही फलंदाजांना, कारण की तुम्ही पाहू शकता एका बाजूने मुदतसीर आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करतोय, तर तो विकेट यावेळेस महत्त्वाचा असेल, त्याची विकेट कुठेतरी मिळवणं हे महत्त्वाचे असेल. गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर साहिल यावेळेस शफल ऑन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेस सरळ हातामध्ये खेळून घेतला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एक धाव इथे अर्जित केली जाते. एकच धाव इथे अर्जित केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 27 धावा यावेळेस लागल्या जातात. खूप वेळानंतर पुन्हा एकदा मुदतसीर ऑन स्ट्राईक सामोरे जाईल साहिल याच्या दुसऱ्या चेंडूला. आतापर्यंत मुदतसीर वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती खेळत असताना आपल्या संघासाठी चांगलं योगदान देत असताना यावेळेस हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा येतोय वाईड आणि अवांतर धावेमध्ये भर होईल. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. या षटकामध्ये नक्कीच रोखायला हवं. दोन्ही फलंदाज तुम्ही पाहिले तर आक्रमक फलंदाज, परंतु या षटकामध्ये रोखायला हवं. या षटकामध्ये 6 ते 7 धावा जर खर्च केल्या तर नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. त्यामधून हा चेंडू नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा इशारा येते एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र वाढते. 29 धावा यावेळेस लागल्या जातात स्कोअरबोर्डवरती. 2 चेंडूंच्या अखेरीस पुन्हा एकदा गोलंदाज असेल सज्ज. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाज साहिल आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत, 2 चेंडू फेकलेत. कुठेतरी धावांना इथे अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत तरी तो सक्सेसफुल ठरतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस रचून घेत असताना आपल्या षटकाची सुरुवात. यावेळेस स्लोअर चेंडू, परंतु खेळपट्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईड आणि एक धाव इथे अर्जित होईल अवांतर स्वरूपात. आणखीन एक वाईड इथे येतो. नक्कीच अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या वाढते, ती म्हणजेच 30 या आकड्यावरती पोहोचते. 30 धावा लागल्या जातात यावेळेस 2 चेंडूंच्या अखेरीस. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज मार्कवर साहिल सामोरे जाईल फलंदाज मुदतसीर ऑन स्ट्राईक तुम्ही पाहू शकता. यावेळेस फुटो चेंडू नक्कीच खेळून काढलाय, परंतु एक धाव इथे अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त होते. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू नक्कीच इथे समाप्त होतात. 3 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या 31. खूप वेळानंतर अकीब यावेळेस स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता. गोलंदाज साहिल पुढचा चेंडू आपल्या षटकातील. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच बीट होतोय फलंदाज अकीब. यावेळेस निर्धाव चेंडूचे सांगत होते. चांगली गोलंदाज साहिल या षटकामध्ये करतोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेत. 4 चेंडू त्याने फेकलेत. गोलंदाज साहिल चांगल्या लेंथ अँड लाईन गोलंदाजी करतोय. नक्कीच 2 अवांतर चेंडू फेकले होते, परंतु त्यानंतर सुंदर कमबॅक केले गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस स्लोवर चेंडू, अप्रतिम यष्ट्यांचा वेध घेणारा फलंदाज त्रिफलाची बाद होतोय. अकीब याची खेळी इथे समाप्त होईल. नक्कीच अकीब बॅक टू द पवेलियन. या षटकामध्ये आतापर्यंत रोखून ठेवले फलंदाजांना गोलंदाज साहिल याने. 5 धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. परंतु एका बाजूने आपण पाहत आहात नक्कीच मुदतसीर आतापर्यंत अजूनही क्रीजमध्ये उभा, ज्याच्या बॅटमधून या सामन्यामध्ये नक्कीच धावा येत असताना 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करत असताना मुदतसीर, परंतु गोलंदाज साहिल काय आक्रमक गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर 11 धावा खर्च केल्या गोलंदाज अनिकेत याने. त्यानंतर मात्र साहिल अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्या या षटकामध्ये साहिलच्या गोलंदाजीमधला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकातील तिसऱ्या चेंडूतील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता. नवीन आलेला फलंदाज गौरांग ऑन स्ट्राईक. यावेळेस शेवटचा चेंडू साहिलचा खेळण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या तुम्ही पाहू शकता थांबलेली, ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. अप्रतिम गोलंदाज साहिल.
यावेळेस हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न, डाट अपील, पंचांचा हात आकाशाकडे, आणखीन एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. संघाची धाव संख्या यावेळेस थांबलेली 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 31 धावा. या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज हवी ठरतोय. 5 धावा खर्च केला, 2 महत्वपूर्ण फलंदाज त्याने या षटकामध्ये बाद केले. धाव फलकावरती नक्कीच धावा वाढत होत्या, तिथे कुठेतरी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त झाला या गोलंदाजाला. 5 धावा खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले. षटक क्रमांक 3 संपला जातोय. नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जात असताना रोहित यावेळेस मैदानामध्ये जात असताना एका बाजूने आपण पाहिलं मुदतसीर ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज हर्ष सांघिक चौथा षटक यावेळेस घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवर फलंदाज यावेळेस मुदतसीर असणार ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून जवळपास 25 धावांवरती तो खेळत असताना आपल्या संघासाठी एक पुरेपूर खेळी करत असताना, चांगली खेळी करत असताना, धाव फलक हलता ठेवत असताना दिसतोय फलंदाज मुदतसीर. पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर हर्ष आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना यावेळेस शॉर्टपिच चेंडू ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. मुदतसीर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद होतोय झेलचितच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस होत असताना तिसऱ्या षटकामध्ये साहिल याने लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फलंदाज बाद केले. त्यानंतर हर्ष याने पहिल्या चेंडूवरती मुदतसीर ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. यावेळेस मैदानामध्ये जात असताना सिद्धेश, रोहित आणि सिद्धेश अशी जोडी यावेळेस मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता. या जोडीला काहीतरी करावं लागेल, धाव फलकाला कुठेतरी आकार देण्याचं काम करावं लागेल. कारण की मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केली गोलंदाज साहिल याने. धावा रोखण्यामध्ये तो नक्कीच सफल ठरला आणि त्यानंतर हर्ष पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला. पहिल्या चेंडूवरती इथे फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. आतापर्यंत चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय टीम कोपरी संघाने आणि त्याचं श्रेय जाईल गोलंदाज साहिल याला. पुन्हा एकदा सज्ज असेल हर्ष आपल्या षटकातील पुढचा चेंडू सामोरे जाईल फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. यावेळेस सिद्धेश ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल सिद्धेश. यावेळेस शॉर्टपिच चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम जयचे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु निर्धाव चेंडूचे सांगत होते. निर्धाव चेंडू यावेळेस गोलंदाज हर्ष. टीम दरावे स्पोर्ट्स दरावे वर्सेस अल्टीमेट मुमरा. एक इनिंग की समाप्ति से पहले आपको टॉस बॉक्स में विराजमान होना है. कैप्टन्स दरावे टीम कैप्टन्स एंड अल्टीमेट मुमरा टीम कैप्टन्स. थँक्यू सर. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू अप्रतिम डाट अपील केली जाते यावेळेस पंचांकडे आणि पंचांचा हात आकाशाकडे. झेलचितच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज इथे होईल बाद. सिद्धेश या फलंदाजाची खेळी इथे समाप्त होते. या षटकामध्ये लागोपाठचे 3 चेंडू जर तुम्ही पाहाल हर्षाचे तर वेगवान चेंडू हाताळतोय नक्कीच. पहिल्या चेंडूवरती मुदतसीर याला बाद केला, त्यानंतर वेगवान चेंडू नक्कीच फेकला गेला आणि तो फलंदाज बीट झाला. त्यानंतर मात्र त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्या षटकामध्ये अचूक लेंथ आणि लाईन वरती गोलंदाजी करत असताना टप्पा तुम्ही पाहू शकता. नक्की चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये हर्ष आपल्या संघासाठी कमबॅक करत असताना कुठेतरी धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं. नक्की तिसऱ्या षटकामध्ये साहिल यानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, धाव फलकाला रोखण्याचं काम केलं आणि त्याच दबावामध्ये नक्कीच फलंदाजी करणारा संघ कुठेतरी बॅकफुटला आपल्याला जाणवतोय. आणि आता मात्र गोलंदाज हर्ष फुल कॉन्फिडन्सने गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकलेत, एकही धाव न खर्च करता 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल हर्ष आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जात असताना फलंदाज सामोरे जाईल
मुस्तक यावेळेस हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज केला, डायरेक्ट हिट आणि यावेळेस मात्र एक धाव इथे अर्जित केली जाते. जोखीमभरी धाव होती परंतु ती अर्जित केली जाते, एक धाव चोरली जाते. एका धावेने खूप वेळानंतर धाव फलक हा 32 वरती जाऊन पोहोचते. शशांक रिलीज पे आहे आपल्याकडे. धाव फलकावरती धावा यावेळेस लागल्या जातात, त्या म्हणजेच 32 धावा. 4 चेंडू यावेळेस फेकले. गोलंदाज हर्ष याने अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील फलंदाजी मार्कवर. फलंदाज रोहित यावेळेस स्ट्राईक एंडला प्रथम स्ट्राईक रोहित याच्याकडे जाते. नक्कीच डावखुऱ्या हाताचा फलंदाज, डावखुऱ्या हाताची शैली यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण रचून घेत असताना, एष्टी रक्षकाची भूमिका निभवत असताना एष्टी रक्षक शशांक चांगला झेल टिपला होता मागच्या चेंडूवरती. शशांक यानं सुद्धा फलंदाज बाद करण्यामध्ये थोडा का होईना त्याचा हातभार लाभला होता संघाला. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. धाव फलकावरती धावा 32 लागल्या जातात. प्रथम फलंदाजी करत असताना तलवार स्पोर्ट्स मीरा रोड संघ. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दाट अपील केली जाते पुन्हा एकदा पंचांकडे. अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वासाची कमी, आणि त्याच कारणाने निर्धाव चेंडूची ते सांगत होते. निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपतोय. षटक क्रमांक 4 अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्ष आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. यावेळेस बॅकफुटला जाणवतोय तलवार स्पोर्ट्स मीरा रोड संघ, आणि त्याचं श्रेय जाईल नक्कीच साहिल या गोलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस 6 चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, परंतु यावेळेस 2 धावा इथे धावून अर्जित केल्या जात आहेत. पंचांचा इशारा जो आम्ही वाट पाहणार. नक्कीच एकच धाव घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, त्याच कारणाने 1 धाव इथे अर्जित होईल. एका धाव्याने धाव फलक 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 4 इथे संपला जातोय. शेवटच्या षटक शिल्लक असेल. शेवटच्या 6 संधी, शेवटचे 6 चेंडू. या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करायला हवा फलंदाजी करताना मीरा रोड स्पोर्ट्स संघाकडनं. नक्कीच मुस्तक आणि रोहित अशी जोडी यावेळेस खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकता. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाची निवड करण्यात येते. नक्कीच साहिल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सांघिक 5वा तर वैयक्तिक 2रा षटक घेऊन येत असताना गोलंदाज साहिल यावेळेस 6 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणं अपेक्षित असेल. जर एखादा मोठा धाव फलक जर ठेवायचा असेल समोरच्या संघासमोर तर ब्रह्मांड टीम आणि कोलशेत टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनचे टी शर्ट कलेक्ट करायचे आणि कॅप्टनने टॉस साठी यायचं. चला दोन्ही टीमने ब्रह्मांड आणि कोलशेत कम फॉर टॉस फास्ट. 6 चेंडू नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. 2ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, घातक प्रयत्न, परंतु थ्रो चुकीचा थ्रो येतोय नक्कीच, आणि त्याचा पुरेपूर फायदा झाला तो म्हणजेच तलवार स्पोर्ट्स मीरा रोड संघाला 2 धावा इथे सहजरित्या अर्जित केल्या जातात. 2 धावाने संघाची धाव संख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच या धावा रोखायला हव्या होत्या. एक धाव नक्कीच महत्वाची असते या सामन्यामध्ये. तुम्हाला दिसणार नक्कीच 1 धाव किती महाग ठरू शकते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. नक्कीच खेळपट्टीच्या बाहेर वळणारा चेंडू अवांतर धावेमध्ये भर. व्हाईट चेंडू यावेळेस पंच घोषित करतात. संघाची धाव संख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. जर 5 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर यावेळेस लागला जाईल. तो म्हणजेच कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघासमोर एक आव्हान रचला जाईल. यावेळेस 6 चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची ते सांगत होते. जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज साहिल आदेश शेख. चला मी विनंती करतो, पहिल्या स्टेजचे 2 सामने झाले ज्यामध्ये जिंकलेत कोलशेत आणि ब्रह्मांड. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती करतात दोघांनी लगेचच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील सर. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज सज्ज. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न
फलंदाज बीट होते, त्याच प्रकारे एष्टी रक्षक सुद्धा बीट होते आणि एक धाव इथे धावून अर्जित केली जाते. एका धावेने धाव फलक आता मात्र वाढतोय, तो म्हणजे 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता मात्र तुम्ही पाहू शकता तलवार स्पोर्ट्स मीरा रोड संघ धीम्या गतीने वाटचाल करत असताना 37 धावा यावेळेस लागल्या जातात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील, शेवटच्या 3 संधी असतील. फलंदाज सामोरे जाईल. रोहित यावेळेस स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता डावखुऱ्या हाताचा फलंदाज. याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता यावेळेस सिद्ध करावी लागेल. 3 चेंडू शिल्लक असतील, 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षा असेल नक्कीच संघाला. ती अपेक्षा पूर्ण करेल का फलंदाज रोहित? त्याच्या बॅटमधून एखादा षटकार येईल का, की गोलंदाज पुन्हा एकदा हवे ठरेल? मीरा रोड संघासमोर पुन्हा एकदा साहिल. यावेळेस प्रतिम, परंतु नो चेंडू घोषित केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावेमध्ये सुद्धा भर होईल. 1+1 अशा 2 धावा यावेळेस ऍड होतील धाव फलकावरती. चला विनंती करतोय कोलशेत आणि ब्रह्मांड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लगेच आम्ही हा डाव संपल्यानंतर नाणेफेक करणार आहोत. पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, ब्रह्मांड आणि कोलशेत कम फॉर टॉस. थँक्यू. 39 धावा यावेळेस लागल्या जातात स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहू शकता. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज साहिल यावेळेस गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू नक्कीच नो हाताळला होता. आता मात्र फ्री हिटची संधी असणार. फलंदाज रोहित याला उघडा डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेस डिफेन्स केला जातोय, फक्त दिशा दिली, एक धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फील्ड आणि त्याच कारणाने 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु 2च धावांवरती इथे नक्कीच समाधान मानावं लागतं. 2 धावाने धाव फलक यावेळेस वाढला जातोय, तो म्हणजेच 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच इथे एक धाव वाचली असती, परंतु इथे एक धाव आणखीन ऍड होईल धाव फलकावरती. 41 धावा लागल्या जातात. एक धाव नक्कीच महत्वाचे आहे. यावेळेस नक्कीच धावा येणं अपेक्षित असेल. धावा कशा येतात ते इथे बघलं जाणार नाही. यावेळेस ऑन साइडला प्रतिम खेचून काढलाय. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. खूप वेळानंतर यावेळेस कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि ज्या रोहित वरती अपेक्षा होती, ज्याच्या बॅट मधून मोठा फटका येईल, ती पूर्ण करत असताना फलंदाज रोहित. षटकार येतोय. संघाची धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजेच 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 47. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज साहिल या षटकामध्ये नक्कीच महाग ठरतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत गोलंदाज साहिल याने आणि 13 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन जाईल, तर सामोरे जाईल रोहित, ज्याच्या बॅट मधून मागच्या चेंडूवरती आलाय मोठा षटकार. पुन्हा एकदा प्रयत्न असेल का मोठा फटका खेळण्याची संधी गोलंदाज साहिल देईल का? शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल ते पाहण्यासाठी नक्कीच सज्ज असेल गोलंदाज साहिल. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस 6 चेंडू विचारात्मक पद्धतीने खेळून काढलाय. डिफेन्स केला जातो. एक धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र वाढते, ती म्हणजेच 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पहिल्या डावाची समाप्ती होते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 49 आणि 50 धावांचा एक माफक आव्हान यावेळेस रचला जाते. 10च्या सरासरीने कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघाला पूर्ण करावं लागेल. तर यानंतरचा नक्कीच पुढचा डाव आम्ही ऐकणार आहोत. समालोचन कक्षामध्ये सुद्धा बदल होईल. समालोचन कक्षामध्ये ऍड होतील आमचे नक्कीच लाडके मनीष पाटील सर. धन्यवाद आदेश भाऊ, तुमचं प्रेम आम्हाला इथपर्यंत घेऊन आलंय. जयवंत दादाचं प्रेम आम्हाला इथपर्यंत घेऊन आलंय. शहीदा शेख सरांचं प्रेम या ठिकाणी आम्हाला घेऊन आलेले आहे. चल, आव्हान दिलेलं आहे ते म्हणजेच 50 धावांचं पूर्ण करायचं आहे 30 बॉल्स मध्ये. ती कल्पकता
आहे का कोपरी स्पोर्ट्स कोपरी या संघामध्ये पाहूया. तुर्तास पहिल्या डावाचं खास आकर्षण काय राहिलंय तर शशांकला लागलेला थ्रो. खरं तर खूप वेगाने तो थ्रो मारला गेला होता, पण त्या बॉलरच्या मनामध्ये तसं काही नव्हतं, पण दुखापत गंभीर नसावी अशीच आम्ही अपेक्षा ठेवतोय. चला, पहिल्या डावामध्ये तलवार स्पोर्ट्स मिरावडे संघाने 49 धावा बनवलेल्या आहेत. 50 धावांचं लक्ष ठेवलंय कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघासमोर. मुदस्सिरने पहिल्या क्रमांकावर येताना बनवले आहेत 12 बॉल्समध्ये 21 धावा. एक चांगली स्टार्ट त्याने बनवून दिली. त्यानंतर सरफराज आला, तो मात्र फक्त 8 धावा बनवू शकला, तो रिटायर्ड हर्ट झाला. अकीबने बनवल्या 1 धावा. त्यानंतर गौरांग आला, गौरांग ने फक्त 0 धावा बनवल्या. त्यानंतर रोहितने एक कुठेतरी धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय जरूर, पण त्याला फक्त 12 धावा बनवता आल्या. सिद्धेश जो एक महत्वपूर्ण बॅटर होता, ज्यावर मिडल ऑर्डर ची जबाबदारी होती, तो 0वर बाद झाला. आणि मुस्ताक हा मात्र चांगला खेळ करताना 4 धावा बनवू शकलेला आहेत. आणि एक बॉलिंगचा आपण जर आढावा बघितला, रितेशने पहिलं षटक हाताळलं कोपरी स्पोर्ट कडून, 15 धावा त्याने खर्च केला, महागडा ठरला. त्यानंतर अनिकेत आला, तो देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून महाग ठरलाय, 11 धावा त्याने खर्च केल्या. साहिलने पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणलंय, या डाबामध्ये परत आणलं होतं, ते म्हणजेच संघाला 2 गडी बाद करत त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर हर्ष आला, हर्षने 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना 2 गडी बाद करत 2 धावा खर्च केल्यात. आणि त्यानंतर साहिलने शेवटचं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केले तलवार 11 मिरारू या टीमने, आणि त्या शेवटच्या षटकात 16 धावा वसूल केल्या. 49 धावांचं लक्ष, 50चा पाठलाग, 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये कोपरी स्पोर्ट्स कोपरी या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळतील. रितेश आणि मुकेश हे 2 बॅटर्स कोपरी स्पोर्ट्स कोपरी या संघाकडून या दुसऱ्या डावाची सुरुवात करताना पाहायला मिळतील. बघा, गणवेश खूप महत्वाचा आहे, कारण एकाच रंगाचा एकाच शैलीचा जेव्हा गणवेश असतो तेव्हा क्रिकेटचं हे रंगरूप अजून खुलून दिसते. आणि आयोजकांची ही इच्छा आहे, कारण कित्येक खेळाडू हे एका गणवेशामध्ये दिसत नाही एका संघाचे, त्याचमुळे प्रत्येक संघाला एक विशिष्ट रंगाचा आणि शैलीचा गणवेश देण्याचा पुढाकार आयोजकांच्या वतीने घेतला गेला आहे. आणि त्यानंतर लाईव्ह मध्ये खूप चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता 2 वेगवेगळे संघ तुम्हाला, एक दुधाळ रंगाची जर्सी परिधान केलेला टी शर्ट संघ असेल तर म्हणजे तलवार 11, आणि भगव्या रंगाचा गणवेश परिधान केलेला संघ आहे कोपरी स्पोर्ट्स कोपरी. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन, शो युअर गुड गेम. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी आता प्रतिष्ठेची लढाई लढतायत. एक संघ आहे ठाण्याचा आणि एक संघ आहे मीरा भाईंदरचा. 2 वेगवेगळ्या परिसरातील संघ एकमेकांसह उभे टाकलेले आहेत. पाहूया हा थरार कुठला संघ आपल्या नावावर करतोय. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला. एक क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, कव्हर पॉइंट, त्यानंतर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर असे 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला. पहिला बॉल वेगाचं परिपूर्ण उदाहरण देणारा ठरलेला आहे. कुठेतरी झोप उडली असेल बॅटर रितेशची, कारण अँगलचा परिपूर्ण वापर आहे. लेफ्ट हँडर बॉलर आहे आणि त्यामुळेच नॅचरल अँगल तर मिळतोच आहे, पण त्यानंतर बाहेर बनवण्याची किमया देखील त्या ठिकाणी रोहितची पाहायला मिळाल्या. पहिला बॉल डॉट. सर्वात वेगवान गोलंदाज मीरा रोडचा कोण असेल आतापर्यंत तर रोहित. त्याचा रनअप बघा किती मोठा आहे, आणि तितक्याच वेगाने शोल्डरचा वापर करताना रोहितने कित्येक वेळा एक चांगली सुरुवात मिळवून दिलेली आहे तलवार 11 मिरर या टीमला. पाहूया रितेश कसं उत्तर देतोय या ठिकाणी स्ट्राईकवर. ऑकवर्ड स्ट्रोक होता, कव्हर्स रिजन मध्ये अपूर्ण मनस्थितीने खेळला गेलेला हा फटका होता, तरी देखील 1 धाव मिळते. कुठेतरी वेळ मारून गेलेला हा स्ट्रोक आहे. स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर आता बॅटर आलेला आहे मुकेश. गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच कुणा संघासमोर खेळत असता त्यावेळेस अभ्यासाची कमतरता तर स्पष्टपणे असते, पण मात्र कधी कधी अनुभव तुमच्या कामी येत असतो. पाहूया तो अनुभव मिरारोड संघाच्या कामी येतोय की टीम कोपरी स्पोर्टच्या मदतीला येतोय. तुर्तास चांगली पकड या ठिकाणी पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळाली आहे बॉलर रोहितची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पेस बॉलर रोहित हलक्या त्याने बॉलला पुश केलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी फक्त 1च जमेल. सावधान रहो, सतर्क रहो, हाच पवित्रा या ठिकाणी कोपरी स्पोर्टच्या फलंदाजांनी स्वीकारलेला आहे. कारण कुठेतरी एक पार्टनरशिप क्रिएट करायची आहे. धावांना वेग देण्यासाठी अनुभव प्राप्त करणं गरजेचं आहे. खेळपट्टीचा अनुभव घेणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघातल्या गोलंदाजाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचमुळे हा सावधान पवित्रा घेतला गेलेला आहे बॅटर्स कडून. धावसंख्या 2.
चांगली ड्राईव्ह आहे, गॅप मध्ये नाहीये. त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक रवीचं क्या बात आहे, जिंकायचंच आहे याच उद्देशाने मात्र या ठिकाणी दोन्ही संघ आलेले आहेत आणि एक दर्जेदार क्षेत्ररक्षण रवीचं पाहायला मिळालं तलवार 11 या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर आहे 3 धावा, 3 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. बऱ्यापैकी अडवलं या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये रोहितनं. 5वा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला कव्हर पॉइंट रिजन मध्ये ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह होती पण त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळते. काय कंट्रोल या षटकावर राहिलेला आहे रोहितचा. कंट्रोल खूप महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही बॅटिंग करा, तुम्ही बॉलिंग करा, तुम्ही फिल्डिंग करा, कंट्रोल खूप महत्वाचा आहे. आणि या पहिल्या षटकामध्ये 5 नियंत्रित बॉल्स हाताळलेले आहेत रोहितनं आणि त्याचमुळे एकही मोठा स्ट्रोक खेचता आला नाहीये बॅटर्सना. रितेश आणि मुकेश 2-2 धावांवर खेळत आहेत. शेवटचा बॉल. स्ट्रोकसाठी जागा बनवली, बॉलला स्लाइस केलंय पण त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाली कोपरी स्पोर्ट्स कोपरी या संघाची बिनबाद 4 धावा जिंकण्यासाठी आता 24 बॉल्स मध्ये 46 धावांची गरज. 24 बॉल्स 46 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरी. या ठिकाणी तुषार देखील आलेत, आम्ही पाहतोय त्यांना प्रेक्षक स्टँड मध्ये. माफ करा, 5 धावा झालेल्या आहेत. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर 5 सिंगल्स तुम्हाला पाहायला मिळाल्या. 5 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे 24 बॉल्स मध्ये. साईप्रीतचं एक दर्जेदार थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते. चांगली या ठिकाणी कामगिरी सर्व टीमच्या वतीने पाहायला मिळेल. एक दर्जेदार नियोजन नरेश स्पोर्ट्सचं. रात्र दिवस क्रिकेटचा हा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 40 संघांना या ठिकाणी समावेश दिला गेलेला आहे आणि 40 संघ देखील आत्मीयतेने खेळत आहेत आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी. मालिकेवरच्या स्वरूपात या स्पर्धेत मिळणार आहे एक शानदार बाईक, ज्यामध्ये पेट्रोलची टाकी आम्ही फुल केलेली आहे. जरी तुम्ही कितीही लांबून आलात तरी तुम्ही ती बाईक घरी घेऊन जाऊ शकता, ही आम्ही दखल घेतलेली आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर शुभम येतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच मुकेश. आढावा घेतोय क्षेत्ररक्षकांचा की कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. 3 क्षेत्राचे 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होते, खूप जास्त राईज आहे ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांनी दखल घेतली आणि वाईड बॉलची खूण केले. एका धावेची वाढ, धावसंख्या 6 झाले. 6 रन्स ऑन बोर्ड, स्टील 44 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. कोपरी स्पोर्ट देखील सहजासहजी हार मानणारा नाहीये. जिंकण्याची उमेद घेऊन तो या मैदानात उतरलेला आहे. पाहूया ती उमेद, तो उत्साह, तो प्रयत्न या षटकात पाहायला मिळेल का. फोर्स करायचा होता, फोर्स करताना कनेक्शन होणं देखील गरजेचं आहे. बॅट आणि बॉलचं हातात बॅट असून क्रिकेट खेळता येत नाहीये. तर परफेक्ट रीड करणं बॉलरला, त्यानंतर टप्प्याची ओळख, बॉल किती उसळतोय, बॉल किती रोटेट होतोय आणि त्यानंतर मला कुठला पवित्रा घ्यायचा आहे हे तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये विचार करायचा असतो. तो विचार या ठिकाणी फसतोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची शुभमच्या वतीनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हलका त्याने बॉलला बॅकफुटला जाऊन टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंट रिजन मध्ये. धावची संधी होती त्या ठिकाणी. चांगला बॅकअप आहे, क्या बात आहे. सिद्धू त्या ठिकाणी आहे, चांगला बॅकअप मिळतोय. पूर्णपणे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज हावी होत आहेत कोपरी स्पोर्ट्स कोपरीवर. पण 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक्स, पुन्हा एकदा रिदम ब्रेक होऊ शकेल गोलंदाजाची, पण ते स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. योग्य त्या वेळीत योग्य ते फटके खेळलं तरच मात्र या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवू शकेल कोपरी स्पोर्ट्स हा संघ. स्ट्राईकवर बॅटर असेल रितेश. धावसंख्या 7. स्ट्रोक चांगला आहे. बॉटम हेडचा वापर करून बॉलला पाठवलंय. काऊ कोण सीमारेषा पार. मिळतील धावा 6. दमदार षटकार. आणि हेच तर मी म्हणत होतो, या ठिकाणी मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट. बॉटम एंडचा वापर करून बॉलला मनगटाच्या शक्तीने उडवलंय. काऊ कोण सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी धावसंख्या 13 झाले. 13 रन्स. क्या बात आहे. क्रिकेट हे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पाहायचं असते, अभ्यास करायचा असतो. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण बाकीत वर्तवू शकत नाही की कुठला संघ जिंकलाय किंवा कुठला संघ हरलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर शुभम कमबॅक करेल काय पुढच्या बॉलवर. लेफ्ट मध्ये विकेट रितेशसाठी. चांगला बॉल. यस, एक तुम्हारी तो एक हमारी, हेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
जरी विकेट मिळालं नाही तरी काय झालं, तलवार स्पोर्ट्सने बऱ्यापैकी अडवलेलं आहे कोपरी स्पोर्ट्स या टीमला. कारण या डावातले बॉल्स फेकून झालेले आहेत ते म्हणजेच 10 आणि 10 बॉल्स मध्ये बनवता आलेले आहेत फक्त 13 धावा कोपरी स्पोर्ट्स टीमला आणि जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. हे सेकंड पॉवर प्लेचे षटक मैदानात मार्गस्थ आहे. मला तयार लेफ्ट आर्म वर विकेट. हो यावेळेस मात्र यष्टींवर जाऊन बॉल आदळतोय आणि पहिला फलंदाज गारद होतोय तो म्हणजे टीम कोपरी स्पोर्ट्स कोपरीचा रितेश. बॅक टू पॅव्हेलियन. कोपरी स्पोर्ट्स कोपरी संघासाठी एवढंच सांगेन की परिणाम स्वीकारून पुढे जायचा प्रयत्न करा, कारण या ठिकाणी रितेशच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला होता. त्यानंतर मात्र आता तो उत्साह कमी न होऊ देता पुन्हा एकदा त्याच ट्रॅकवर येणं गरजेचं आहे. कारण आपण कित्येक वेळा पाहतो की जेव्हा बॅटर बाद होतो तेव्हा पुढचा फलंदाज हा वेळ घेतो, त्यानंतर हवी होण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पण मग जेव्हा आपण शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट खेळतो, 5 षटकांचं क्रिकेट खेळतो, त्यामुळे विचार करण्याची खूप कमी वेळ आपल्याकडे अवेलेबल असते. त्याचमुळे तुम्हाला योग्य त्या वेळी योग्य तो फटका एक्झिक्यूट करणं तितकंच गरजेचं आहे. बॉल फेकून झाला त्या षटकातले एकूण 5 धावसंख्या, एक गडी बाद 13. कोपरी स्पोर्ट्स कोपरी शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईकवर बॅटर असणार आहे तो म्हणजेच निखिल. चांगला कमबॅक या ठिकाणी गोलंदाज शुभमचा, कारण एक षटकार ठोकला होता फलंदाज रितेशने, पण त्यानंतर सडेतोड प्रत्युत्तर त्याच्याकडून मिळते. पुढचा बॉल डॉट आणि त्या पुढच्या बॉलवर विकेट. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधला. निखिल ऑन स्ट्राईक, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. शुभम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस पत्र फटका फसला होता, बॉलला चिप करायचं होतं, बॉल जाईल स्वीपर कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी कॉलिंग मिस्टेक, बट शेवटच्या क्षणाला थांबवलंय. 2 षटकांची समाप्ती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोपरी स्पोर्ट्स टीमची धावसंख्या झाली आहे 14 धावा आणि आता 18 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज. 18 बॉल्स 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला, मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृतिचषक 2022 पर्व 5वं. 5ही पर्वांमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे, त्याचमुळे अजून काही नवीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत राहतोय. कोपरी संघासाठी एवढंच सांगेन की आयुष्य जगण्यासाठी मात्र पुढे मरण दिसावं लागते आणि ते मरण आता दिसलंय. 2 षटकांमध्ये मात्र तितकीशी चांगली कामगिरी झाली नाहीये, पण म्हणतात ना की भीतीमध्ये माणूस अजून जास्त शक्तिशाली होतो, अजून जास्त तो ईर्षेने खेळत असतो. तर पाहूया या ठिकाणी तसा खेळ पाहायला मिळेल का कोपरी स्पोर्ट्स या टीम कडून. धावसंख्या 15-14 झाले. पस्तीस धावांची गरज आहे 18 बॉल्स मध्ये. 18 बॉल्स 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निखिल आहे. चला, जास्त वेळ घेतला जातो. तलवार बॉईज प्लीज कोऑपरेट विथ टाइम प्लीज. नवीन बॉलर पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करतोय ॲज युज्युअल. रोहित तिसऱ्या षटकासाठी येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉडीला रोटेट करून ऑन साइडला एलिव्हेट करायचं होतं. काय जबरदस्त वेगाने या ठिकाणी चेंडूची हाताळणी केली जाते. खरं तर मला असं वाटते तलवार बॉईजची जी स्ट्रेंथ आहे ती बॉलिंग आहे, कारण बॅटिंग मात्र थोडासा दमकम पाहायला मिळाला थोडासा, पण बॉलिंग मध्ये काय जबरदस्त प्रदर्शन रोहित करतोय. त्याच्या साथीला शुभम येतोय. पुन्हा एकदा रोहित तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय. सुरुवात करताना पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय आणि रितेश, मुकेश, निखिल हे जे स्टार्टिंग ऑर्डर बॅटर आहेत ते मात्र अजूनही अडचणीत आहेत असं जाणवते. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. टाळ्यांचा कडकडाट. चौकार. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी तलवार बॉईज संघाला समर्थन देण्यासाठी आलेले आहेत, कारण जसा चौकार आलाय टाळ्यांचा कडकडाट आलाय आणि महत्वाचा आहे कोपरी संघ देखील त्यात तितक्याच आत्मीयतेने या सामन्याकडे पाहतोय, कारण हा नॉकआउट स्टेजचा सामना आहे. एकदा हरलात तर घरचं तिकीट पक्का. धावसंख्या 19 झाले. 19 रन्स स्टील 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि रोहितला स्ट्रोक खेचणं खरं तर खूप कठीण आहे, पण तिथ्याच आत्मीयतेने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला निखिलनं.
स्लाइटली शॉर्ट ऑफ गुड लाईन बॉल होता. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने फोर्स केला गेला या बॉलला. 4 धावा मिळत आहेत. यावेळेस मात्र चुकामुक होते गोलंदाजाची. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतील तरच त्या गोष्टीला कुठेतरी एक चांगलं स्वरूप मिळत असते. पण कुठल्या गोष्टीचा अतिरेक केला तर ती गोष्ट तुमच्या पत्त्यावर पडते. या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिंगर रोल करायचा प्रयत्न केला गेला होता पण मात्र प्रयत्न फसलाय. कंट्रोल चुकलाय. एकदा वाईडची मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 20 या आकड्यावर जिंकण्यासाठी 30 ची गरज आहे. चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते. या षटकामध्ये एक चौकार आलाय. पाहूया ते सातत्य पाहायला मिळेल का यानंतर. बॉलचा वेग जर आपण स्पीडोमीटर आणलं या ठिकाणी तर स्पीडोमीटरचा काटा सुद्धा वाकेल इतक्या वेगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहित. एक चौकार आलाय जरूर या षटकामध्ये. एक वाईड बॉल खर्च केलाय जरूर पण मात्र 2 बॉल डॉट देखील हाताळलेत गोलंदाज रोहितने. चांगली बॉलिंग. एक ओळख कमवली रोहितनं बॉलर म्हणून आणि ती ओळख या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टिकवतोय. नाव बनवणं सोपं आहे पण टिकवणं कठीण आहे. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. दमदार नरेश स्पोर्ट्स षटकार. येस कोलशेत आणि ब्रह्मांड टीम आली असेल तर आपण रिपोर्ट करायचंय. आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. पहिल्या फेरीतले 2 जे विजेते संघ आहेत त्या विजेते संघांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. ब्रह्मांड आणि कौलशेत तयार राहायचे. आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. धावसंख्या 26 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आपली बोटांची जादू, अँगलचा वापर, परफेक्ट पिचिंग याचं एक तंतोतंत मिश्रण पाहायला मिळालंय गोलंदाज रोहित कडून. धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 26 धावा. चांगला कमबॅक आहे. बॉल शिल्लक आहे. टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी स्कोरर आहेत, अंपायर्स आहेत. या साचू कसं क्रिकेट तुम्ही खेळायचं आहे. अजय ब्रह्मांड टीम के अजय आना है ताबड़तोड़ टॉस बॉक्स में. टाइम वेस्ट नहीं करना है. प्लीज बी फास्ट. अजय ब्रह्मांड टीम कैप्टन अजय ताबड़तोड़ संपर्क साधना है टॉस बॉक्स में. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू शहजाद सर. 1 गडी बाद 26 धावा. बॉलर तयार रोहित. हो बॉडी लाईन. वेलकम विलासदा. सुस्वागतम. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बघा मराठीचे धडे या ठिकाणी घेतली जाते शहजाद शेख सरांकडून. रॅशनिंग कार्ड बनवलं विलास जाता शहजाद सरांचं. थँक्यू. जयवंत दादा पण आले आहे. त्यांचं पण मनापासून हार्दिक स्वागत. नरेश स्पोर्ट्स प्रेझेंट नरेश स्मृती चषक 2022 मध्ये सुस्वागतम. सुस्वागतम. सुस्वागत. क्या बात आहे शहजाद सर. लाजवाब. तर या ठिकाणी सन्माननीय पाहुणे उपस्थित झाले आहेत. विलासजी पाटील, रमणजी शिंगे आणि सोबत जयवंत शिंगे सर्व मान्यवर त्या ठिकाणी आता विराजमान झालेत व्यासपीठावर. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 26 धावा. जिंकण्यासाठी 12 बॉल्स 24 धावांची गरज. 12 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. गणेश शिंगे साहेब आपला पण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. सुस्वागतम. नरेश स्पोर्ट्स प्रेझेंट नरेश स्मृती चषक 2022 मध्ये आपला स्वागत. सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. काय लाजवाब असा हा स्टेज. खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा आहे मला वाटत आहे जयवंत दादा. कुठेतरी एका वेगळ्या लग्न समारंभाला मी आलोय असंच मला या स्टेजकडे पाहून वाटते. काय डेडिकेशन आहे स्पर्धा ठेवण्याचं ट्रिपल एस ग्रुपचं, संदीप भोईर आणि त्याच्या सर्व भावांचं. आणि महत्वाचं आहे वर्षातून एकदाच हा सण साजरा करत असतात आणि असा साजरा करतात की पूर्ण वर्षभर या सणाची आठवण काढली जाते. असा हा सण कासार वडवलीची जत्रा तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत. या ठिकाणी आम्हाला मॅरेथॉन मॅचच्या ट्रॉफीज ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यांची नावं देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजेच कैलासवासी रेश्मा संजय मुकदम यांच्या स्मरणार्थ नवनाथ हेंदर तुरे यांच्याकडून आम्हाला सामन्यावरची ट्रॉफी आहे. सोबतच स्वर्गीय जनार्दन मोतीराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत सुनील जनार्दन भोईर यांच्याकडून देखील आम्हाला सामन्यावरची ट्रॉफी उपलब्ध झालेली आहे. धन्यवाद. बिल्कुल मैं जरूर मनीष आपको बताना चाहूंगा सबसे पहले ट्रिपल एस डीजे ये टीम की मेहनत, उसी तरीके से नरेश स्पोर्ट्स टीम के ऑल कमेटी मेंबर्स की मेहनत, उसी तरीके से अगर बात करें तो एवन ग्रुप इनकी मेहनत और साथ ही साथ शंकर की जो सेना है उसकी मेहनत, जब जाकर ये जो ग्राउंड दिख रहा है और स्पेशली थैंक्स अनिकेत इनकी जो मेहनत है ये रंग लाती हुई
और वाकई में काबिले तारीफ, जितनी प्रशंसा करे जितनी तारीफ करे सुनील मुकादम, इनका भी बहुत बड़ा रोल है इस टूर्नामेंट में। इन सबकी मेहनत रंग लाती हुई मनीष नजर आ रही है, वाकई में काबिले तारीफ। बघा हे बघण्यासाठी सोपं वाटते, पण कित्येक दिवसांची मेहनत या मागे आहे आणि त्याचमुळे हे एक भव्य असं क्रिकेट स्पर्धेचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। हॅट्स ऑफ सर्व मित्रपरिवारांचं ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेला दिलेलं आहे। चला पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेने। 12 बॉल्समध्ये 24 धावांची गरज आहे। कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम। पहिल्याच बॉलवर त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद होतोय। चौथ्या षटकाची दमदार सुरुवात तलवार बॉयज कडून केली जाते। आता इक्वेशन आहे 11 बॉल्स 24 धावांची गरज। मुकेश हा फलंदाज बाद झालाय। आता नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये इन होतोय। लाइटनिंग बेल्स एक नवीन या ठिकाणी हा प्रयत्न प्रत्येक वर्षी केला जातो एक्झॅक्टली, कारण रात्र दिवस जेव्हा क्रिकेट असते तेव्हा लाइटनिंग बेल्स ह्या ते महत्त्वाच्या असतात। 11 बॉल 24, 11 बॉल्स 24, कारण या अगोदर मी उल्लेख केला होता की 12 बॉल 24 धावांची गरज होती। पहिल्या बॉलवर विकेट पडलाय, म्हणजे आता इक्वेशन आहे 11 बॉल 24 धावांची गरज आहे। अनिकेत नवीन बॅटर असेल। निखिलने 11 धावा बनवलेल्या आहेत आणि निखिलच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय आणि त्याचमुळे त्याचं खेळपट्टीवर टिकून राहणं हे तितकंच गरजेचं आहे धावांचा जर अचूक रीतीने पाठलाग करायचा असेल तर। पण आता स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल। अनिकेत फ्रेश बॅटर आहे। 11 बॉल 24 ची गरज। ट्रिपल एस डीजे तसेच नरेश स्पोर्ट्स, A1 ग्रुप या सर्व मित्रमंडळींनी अथक परिश्रम घेऊन या मैदानाला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रयत्न सत्यात उतरलाय सुद्धा। चला प्लीज फास्ट। 11 बॉल 24 ची गरज। स्ट्राईकवर असेल अनिकेत। बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार। रवी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय। राऊंड विकेट। चांगली ड्राईव्ह आहे। मिडोला क्षेत्ररक्षक काय धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि संधीचा निश्चितच वापर केला जातोय आणि आता अनिकेत या ठिकाणी महत्त्वपूर्ण फलंदाज निखिल। अनिकेत मुळे कदाचित, कारण त्या ठिकाणी कॉल देणं कॉल स्वीकारणं हे तुमच्या हातामध्ये आहे, तर निखिलने अनिकेतचा कॉल बघणं गरजेचं आहे। जर अनिकेत सांगतोय थांब तर निखिलने थांबणं गरजेचं होतं, पण मात्र कॉलचा स्वीकार करताना कुठेतरी चुकामुक झाली आणि धावचीच्या स्वरूपात सेट बॅटर निखिल बॅक टू पॅव्हेलियन। शशांक बर्वे न्यू बॅटर। आक्रमकतेचं दुसरं नाव, नेहमीच दहशत बनलेलं आहे कित्येक गोलंदाजांसाठी। पाहूया ती दहशत या मैदानावर पुन्हा एकदा आजच्या रात्रीत पाहायला मिळेल का। 10 बॉल्स आणि गरज आहे ती म्हणजेच 24 धावांची। धावचीच्या स्वरूपात नाराज निराश बाद झालाय तो म्हणजेच फलंदाज निखिल। स्ट्राईकवर आता अनिकेत। बॉलला फोर्स करायचा होता। मिडॉनला पुन्हा एकदा बॉल जातो। यावेळेस कुठलीच घाई गडबड नाहीये। जबरदस्त कमबॅक या षटकावर पाहायला मिळतोय। गोलंदाज रवीचा 3 बॉल आतापर्यंत डॉट पाहायला मिळतात। 9 बॉल्स मध्ये आता 24 धावांची गरज आहे। 9 बॉल्स। मेन एंट्राची लाईट बंद करा अशी सूचना त्या ठिकाणी होऊन येते आयोजन कमिटी। 9 बॉल्स 24 रन्स रिक्वायर्ड टू विन। बघा रात्र क्रिकेट आहे आणि तर प्रकाश तर असेलच नाही का, पण ठीक आहे क्रीजच्या समोर तो प्रकाश नसावा अशी विनंती कोपरी स्पोर्ट्सच्या प्लेयरने केलेली आहे, कारण येस साईड स्क्रीनवर जरा देखील हालचाल झाली तर तुमचं माइंड डायव्हर्ट होत असते। 9 बॉल 24। स्ट्रोक चांगला आहे, पाठवलाय गोलंदाजाला मिळतोय दे धक्का। फलंदाज खेचतोय दमदार छक्का, षटकार। चलिए टॉस करके लेते हैं हम। मैच रोमांचक स्थिति में कन्वर्ट हुई है जरूर, लेकिन अब टॉस भी जरूरी है। टॉस होने जा रहा है संदीप दा के शुभ हाथों से। नॉन स्ट्राइकला शशांक आहे। शशांकने जर 3 बॉलवर 3 षटकार ठोकले तर शेंडोबा 40+ मास्टर संघाकडून 1000 रुपये रोख बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। टॉस केलेला आहे आणि टॉस जिंकला आहे कुलशेत टीम। काय घेतात? फील्डिंग। थैंक यू सो मच। मैच ऑन है इसलिए ओपिनियन नहीं ले पाएंगे। फील्डिंग बेस्ट ऑफ लक दोनों ही टीमों को ढेर सारी शुभकामनाएं। ओवर टू कमेंट्री बॉक्स। 8 बॉल्स आणि आता 18 धावांची गरज आहे। जबरदस्त हा षटकार खेचलाय, ताकदीचा नजराणा पेश केला त्या ठिकाणी बॅटर अनिकेतने आणि दाखवून दिलंय की अजूनही आव्हान जिवंत आहे। आम्ही देखील अजूनही
हार मानलेली नाहीये आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये प्रामाणिकपणे परत येण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बघा, संघाचा विश्वास आहे अनिकेतवर आणि अनिकेतचा विश्वास आहे त्याच्या बॅटवर आणि त्याच्या बॅटमधून एक मोठा स्ट्रोक आलाय षटकारासाठी आणि या 6 धावांच्या मदतीने एक चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग पूर्ण करण्याचा मानस स्पष्टपणे जाणवतोय. पहिले 3 बॉल्स डॉट होते, त्यानंतर षटकार आलाय. त्या ठिकाणी काहीतरी पंचांशी चर्चा केली जाते. चर्चा होणं देखील महत्वाचं आहे, पण मात्र चर्चा करताना जास्त वेळ घेतला तर आयोजकांचा खर्च वाढेल. कारण रात्र दिवस फॉर्मॅटचा क्रिकेट असल्या कारणाने मात्र तुम्ही देखील विजेचा अपव्यय करत नसाल. आम्हाला सुद्धा विजेचा अपव्यय करायचा नाहीये. त्यामुळे कमीत कमी वेळ घ्या, चांगलं क्रिकेट खेळा आणि आपण देखील आपण सरकारला मदत करूया वीज वाचवून. वीज वाचवणं गरजेचं आहे नाही का? कारण कित्येक ग्रामीण भागांमध्ये लोड शेडिंग होते आणि त्याचमुळे वीज वाचवणं देखील तितकंच गरजेचं. धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा. येस, मान्यश्री मनीषजी राऊत साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत. साहेब या स्टेजवरती आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नरेश स्पोर्ट्स प्रेझेंट नरेश स्मृती चषक 2022 मध्ये आपला मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. राऊंड विकेट, यष्टीरक्षक बीट होते त्या ठिकाणी. बेल्स डाऊन नाहीये, प्लीज आर्ग्यू करू नका. एक धाव मिळेल. बेल्स डाऊन नाहीये तर तुम्ही आर्ग्यू करू शकत नाहीये. तलवार बॉईज, टाइमपास करू नका प्लीज. चला, धावसंख्या जाईल एकाने पुढे. 33 धावा झालेल्या आहेत. 7 बॉल्स मध्ये आता 17 धावांची गरज आहे. 7 बॉल्स 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या सभोवताली होतोय. शिट्ट्यांचा आवाज आमच्या कानामध्ये दुमदुमतोय. कारण ही स्पर्धा मात्र प्रत्येकाच्या अभिमानाची ठरलेली आहे. ही स्पर्धा प्रत्येकाच्या आवडीची ठरलेली आहे. ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. 7-17. पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बॉल गोज बियॉन्ड साइड स्क्रीन फॉर मॅक्सिमम ह्यूज हिट. सिक्सर. दूर कुठे चाललायत, अजूनही आम्ही स्पर्धेत आहोत. आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 3 गडी बाद 39 धावा. कोपरी स्पोर्ट्स आणि आता 6 बॉल्स मध्ये 11 धावांची गरज आहे. 6 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता शशांकने 2 षटकार जरी ठोकले तरी सुद्धा शेंडोबा 40+ मास्टर संघाकडून मिळेल शशांकला 1000 रुपयाचं बक्षीस. चेक. हमारे बीच शेंडोबा स्पोर्ट्स 40+ की पूरी टीम यहाँ पर उपस्थित है. मैं रिक्वेस्ट करूंगा संदीप जी वोई साहब, आपके शुभ शुभ हाथों से यहाँ पर स्वागत और सत्कार जरूर किया जाए. शेंडोबा 40+ मास्टर टीम, क्या बात है. आज भी 40+ के ये खिलाड़ी जवान हैं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, या ठिकाणी आता 6 बॉल्स मध्ये 11 धावांची गरज आहे. आपण नेहमी चमत्काराला नमस्कार करतोय आणि या ठिकाणी चमत्कार का म्हणजे करतोय तो म्हणजे अनिकेत 2 षटकार दबावातल्या परिस्थितीमध्ये त्याने ठोकलेले आहेत आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला परत आणलेला आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 39 धावा आणि आता 6 बॉल्स मध्ये 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. शशांक भरवे स्ट्राइक एंडला असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर मुदस्सीर, ज्याने एक जबरदस्त बॅटिंग केलेली आहे पहिल्या डावामध्ये, पण आता ऍज अ बॉलर ती कामगिरी अदा करण्यासाठी तो बॉलिंग ट्रॅकवर येतोय. 6 बॉल्स 11 धावांची गरज. आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक, पॉइंट, कव्हर पॉइंट, कव्हर आणि त्यानंतर लॉंग ऑफ. ऑन साइडला 5. गती परिवर्तन, क्या बात आहे. शशांकला या ठिकाणी मात्र फसवलेलं आहे आणि शशांक फसलाय. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय, पण स्ट्राईकवर अनिकेतचं येणं देखील तितकंच महत्वाचं आणि कदाचित त्यामुळे सॅक्रिफाईस केलंय शशांक भरवेनं. आता 5 बॉल्स मध्ये 11 धावांची गरज आहे. एक एक बॉल महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे आणि त्याचमुळे मात्र हा सामना देखील तितकाच रंगतदार होईल. शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ मात्र आपल्या आत्मीयतेचं प्रदर्शन दाखवत आहे. दोन्ही संघ आपल्या संघाप्रती प्रेमाचं प्रदर्शन दाखवत आहे. दोन्ही संघ आपल्याला हा सामना जिंकायचा हेच कुठे दाखवत आहे आणि पाहूया कुठला संघ पुढची चाल करतोय. मैं रिक्वेस्ट करूंगा हमारे कासर वडोली के बप्पीदा. बप्पीदा, स्टेज पर आना है आपको. आपका हार्दिक स्वागत है. हमारे कासर वडोली के बप्पीदा, प्लीज वेलकम. आपका हार्दिक स्वागत है. नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 2022 में सुस्वागतम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्या 39 झाले. 5 बॉल्स मध्ये आता 11 धावांची गरज आहे. बघा,
हिमतीने हरा पण हिम्मत हरू नका. दोन्ही संघासाठी एवढंच सांगेन. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. गरज आहे का, गरज आहे का, गरज आहे का? तर त्या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा डेंजर एंडला फलंदाज असेल आणि क्या बात आहे. काय बघतो मैदानाच्या आतमध्ये. अजूनही पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. नो बॉल आहे. नो बॉल वर या 3 धावा मिळतील. म्हणजे एकूण 4 आम्ही ऍड करणार आहोत धावफलक. राईट अंपायर या धावून धावा किती कंप्लीट केल्यात? 2 आणि 1 धाव नोची. 3 धावा आम्ही धावफलकात ऍड करणार आहोत. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि म्हणजेच आता बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 5 आणि 5 बॉल्स मध्ये गरज आहे 8 धावांची. 5 बॉल 8 धावांची गरज. या अगोदर मी उल्लेख केला होता की हिमतीने हरा पण हिम्मत हरू नका. या ठिकाणी मात्र कुठेतरी ताळमेळ चुकलाय. पुढचा बॉल फ्री हिट आहे. जहा मारो जैसे मारो मर्जी बॅटर की आणि बॅटिंग मार्कवर आहे तो म्हणजेच अनिकेत. वा. आणि फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी कोणाला मिळते तर ज्या फलंदाजाने 2 षटकार या डावामध्ये ठोकलेत तो अनिकेत स्ट्राईकवर आहे. पण अजूनही खूप काही बाकी आहे. कारण क्रिकेटमध्ये हे वेगळे पण नेहमीच आपण अनुभवलेलं आहे. एका बॉलमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही आणि एका बॉलमध्ये 6 धावा सुद्धा होत आहेत. तर या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. एक्झॅक्टली. त्या ठिकाणी सर्व आमचे प्रेक्षक देखील खूप चांगले जाणकार आहेत. प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या झालेली आहे 42. 8 धावांची गरज आहे. फ्री हिटचा बॉल असेल. स्ट्राईकवर अनिकेतच आहे. चला प्लीज त्या ठिकाणी अंपायर आहे ते डिसाईड करण्यासाठी. आपण फक्त या ठिकाणी चर्चा करू शकतो बाकी काहीच नाही. 5 बॉल 8ची गरज. फ्री हिटचा बॉल. यावेळेस फ्री हिटच्या बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. बॉल जातोय वाईडिस्ट वेलेक सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. सामना खुला केलाय. सामन्याची हवा काढून टाकणारा हा षटकार ठोकलाय बॅटर अनिकेतने. आणि अनिकेत देखील एक प्रतिज्ञा घेऊन आलाय की मी फक्त 6च्या माध्यमातून उत्तर देईन. अजूनपर्यंत एकही सिंगल नाही, डबल नाही, ट्रिपल नाही, चौकार नाही. 3 स्ट्रोक षटकार. धावसंख्या 48 झालेली आहे. जिंकण्यासाठी 2ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 4. 4 बॉल्स 2ची गरज आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडस आखूड केलं गेलेलं आहे. सिलिमिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. मानसिक दबाव टाकण्यासाठी पण त्याची सावली खेळपट्टीवर पडता कामा नये. त्या क्षेत्ररक्षकाची सावली खेळपट्टीवर पडता कामा नये. 4 बॉल्स 2ची गरज. यावेळी स्ट्रोक चांगला खेचायचा होता पण त्या ठिकाणी कनेक्शन झालं नाही. धावची जी संधी आहे दरम्यान 1 धाव मिळेल का, 2 धावा मिळतील. यस या 2 धावा. आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय कोपरी स्पोर्ट्स कोपरी. विजय संघाचं अभिनंदन. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. तलवार 11 मीरा रोड. जबरदस्त खेळ राहिलेला आहे या ठिकाणी. यस चलिए टीम कॅप्टन कोलशेत लगेच लगेच टाइम नाही वेस्ट करायचा. तुमचा टाइम सुरू झालाय. 20 मिनिटाचा टाइम. 20 मिनट्स. आपका समय शुरू हो चुका है. टाइम लग चुका है. मैच ऑन करना है. चला अनिकेत आपण यायचंय. अनिकेतला मिळतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने 3 उत्तुंग षटकार ठोकलेत आणि कोपरी स्पोर्ट्सला या सामन्यामध्ये परत घेऊन आलेला आहे. तर अनिकेतने जायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी शैजाद शेख सर सज्ज आहेत. तो पुरस्कार सुपूर्द